नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे 19 ऑगस्ट आणि आपण आलो आपल्या गावच्या नदीवर आणि तुम्हाला आता दृश्य दाखवतो। आता टाइम अपडेट झालेत 9:18। आता तुम्हाला दाखवतो आमच्या नदीवरचं एकदम सुंदर असं दृश्य जे आम्ही 1 वर्ष थांबतो ते पाहण्यासाठी। चला आता बघूया। तो मंडळी दृश्य पाहू शकताय तुम्ही इकडे। आणि पाहू शकताय किती पूर आलेला आहे तो नदीला। आणि इकडे गावची मंडळी पाहू शकताय पूर पाण्यासाठी आलेली आहे। आणि या नदीचा पूर या नदीने पाणी बघा गावान सोडले आमचे एकदम। चला आता थोडं गावामध्ये पण जाऊन बघू काय सीन आहे तो। किंवा आमचा मोरेगावचा रस्ता तिकडनं गावामध्ये आमचा प्रवेश होतो आणि यो पाण्याखाली गेलेला आहे। आणि तिकडे पुढे बघा कर्नालला जाण्याचा रस्ता पण पूर्ण पाण्याखाली। आणि इकडे लाटा बघा लाटा। चल चल नाही 2 मेंबर पाठवले तपासणी करायला रस्ता। हा र पाण्याला प्रेशर पाहू शकताय किती आहे तो। यो बघा बेकार एकदम काम। मोरेगाव बोलते सबको बोलते भाई। यो बघ काही ना काही घेऊन चालले जोडीला। काय र असं काय पण घेऊन जाऊ नको। आणि हे बघा एकदम पाणीच पाणी बोलते। मंडळी इकडे पाहू शकताय आत्याच्या घरापर्यंत पाणी आलेलं आहे। भरती आहे का? यो बघा गावामध्ये पाणी आलेलं आहे। 2025चा पहिला पूर। आणि घरामध्ये पाणी गेल्यात जमाय वाटतं। आता जाऊन बघूया काय आहे तो। वॉटर क्रॉसिंग चालू आहे वॉटर क्रॉसिंग। आणि आमचा महेश पाटीलचा घर पाण्याखाली जाण्यात जमा आहे। हो बघा कुठं गे आमचे पांड्याबाईचे गरम पाणी आले वाड्यान मागदरा। 1 पायरी राहिले 1 पायरी फक्त नाही तर गरम पाणी नाही। बघा इकडं सगळी सेटलमेंट चालू आहे इकडून तिकडून इकडून तिकडून। ही टेंबीस कुठे 1 नंबरची टेंबीस कुठे। एवढा मोठा फ्रीज इलवाचा आहे त्याच्यासाठी आम्ही जिमची माणसं बोलवलेली आहे इकडे। आता बघूया तुम्ही त्या पाणी वाढलेलं आहे। हो बघा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा लाडू पाण्यामध्ये खेळतोय। आणि पाणी पाहू शकता लाडू उभा रे इकडं पाणी दाखव किती आहे। हो बघ हो बघ हो बघ। आणि तिथं पोचलेला आहे टप्पा दिसत होता टप्पा गायब झाला आमचा। ती आमची शाला ही बघा फुल शालेजवळ पाणी। आज एकदम किधर अतिवृष्टी सतत 3 दिवस झाले लगातार पाऊस पडतोय। आता 4था दिवस न गावन पाणी लय बेकार काम। आमचं हा 1 वर्षीचा रेकॉर्ड आहे लगातार 3 दिवस पूर। 2 दिवस। आणि इकडे गावकरी मंडळी हलहलू जमत आहे इकडे तिकडे पाणी भरलाय तो पाहण्यासाठी। यो बघा इकडे पण 1 पायरी बाकी आहे। काहीच पूर आलाय तर इकडे पाहू शकता मॅटर चाललाय कुत्र्यांचा। आमचा कालू एकटा नडतय सगळ्यांशी। हे बघा एवढा दम पाहिजे अंगामध्ये। एकटा नडतोय एकटा
अरे बायला आम्ही तिथंच चालतो त्याच्यानंच मुत्त कर सगळीकडे निशाणे मार. सुद्धा पाहू शकता मॅटर होणार आहे. मॅटर होणार आहे 1 vs 3. हा मला तिकडे जाऊ दे. 1 vs 3 पाहू शकताय. राडा होणार आहे राडा. आत्ताच येऊन गेलतो ना पाणी बघा. लय डेंजर काम. आणि आमच्या गावची पब्लिक पूर बघायला आले. पूर न गौरव बाय कपडे चेंज करून आलेले आहे. आता उडी मारणार आहे. बॅक जॅम पाहू शकता तुम्ही पुलावरनं डायरेक्ट. अर पहिला बर्बल घातलेली म्हणजे सँडल कुठचे कुठे चप्पल घाललो पडतय ती. अरे हे बघा काय भावत चालली. हे बघा हे बघा ही बघ दवा दारू. ही बघ ही बघ कालू पाहिलं भावून जाशील. चालू बघा भाई फुल एन्जॉयमेंट पाहू शकता भाई. साधा काम आहे का त्याचा. आणि इकडे पाहू शकता एवढ्या भर पावसामध्ये पण ड्युटी चालू आहे. सर्वांना घरोघरी दूध पोचवण्याचं काम. आणि इकडे बघा बापरे बाप फक्त 1-2 इंच 1च इंच बाकी आहे मंदिरामध्ये पण पाणी जाणार. आणि कालूने आमच्या निशाण्या मारायला लागले इकडून तिकडून मारती चक्रा. आणि आता पाहू शकताय हे बघा ऐका नाही इथं पण गरम पाणी गेलेलं आहे. आणि पाहू शकता ही 2-3 पोरं नुसती भाषा मारतात पोहू. यो यो एक तो तिकडं व्हिडिओ काढतोय सांगताना पोवाचा आहे. अरे पाण्यात कोण पोहते का. घरच्यांना व्हिडिओ पाठवीन मी जो पोवल त्याची. ही बघा मंडळी बघा मंडळी. आणि पाणी बघा आणि पाण्याचं प्रेशर बघा. आणि वरचा पावसाचा पण प्रेशर पाहू शकता तुम्ही. आणि इकडे आणि आमची गावची मंडळी. अरे आमचा कालू किंग आहे भाई. भले तो किती पण पाहिले असू दे पण तो किंग आहे आमचा कालू. तो बघ फुल तुफानी वारा. बापरे बाप छत्र्या इकडून तिकडून उडतात. फुल तुफानी वारा भाई. एवढा वारा पाणी पडते काय सांगू तुम्हाला. छत्री पण स्टेबल राहत नाही. आणि तो बघा तिकडे पाणी जायला सुरुवात झालेली आहे मंदिरावर. तो बघा तो बघा. बहुत बाहुर बहुत बारिश बहुत बारिश बहुत बारिश. हे भाई पाणी बघा. तिकडे आमच्या गावची पब्लिक बघा. आणि इथं लाटा कशा येतात बघा जसे काय समुद्र समुद्र. ही बघा कशी लाट आली. ही बघा आणि प्रेशर बघा. हे बघा काय पाणी होतंय असं वाटतंय का नदीतून पाणी होतंय. अरे ही बघा लाट आली. ही बघा आपला चालू बघा कसा. हा भाई इथं खड्डा आहे. डेंजर काम डेंजर काम. बाय आता दुकानात ज्याला जायचं त्याचं कसं काय बाई सांगा ना. पूर आलाय गरम पाणी गेलं यांचे. भाई डोंगरी पड़ा डोंगरी पड़ा.
आमच्या घराजवळ पोचलो, घराजवळ वाटते साधा काम आहे का. या साईडला पण पाणी भरपूर वाढलेलं आहे. इथं पहिला आलेलो आपण. यो बघा, यो गावन का पाणी भरते माहिती आहे का. यो बघा भूषणताचं इकडे पाणी एवढा पडते. आता काय सांगू, यो बघ किती पाणी वाहत चाललंय. पुढे जागाच नाही म्हणून तर पाणी भरलंय पूर्ण. आपली जत्रा भरते ना आता. पाणी बघा, सर्व पाण्याखाली गेलेली आहे जागा. आमच्या आजूबाईचा बंगला, आजूबाईचा बटरचा घर. इथे पण पाणी येण्यात जमा आहे. तिकडनं पाणी चढला मग कधीच अख्खा भरलाय. आता मया त्याच्या घरात पाणी झालं. पाहू शकता मंडळी, कामावर जाणारी मंडळी पुन्हा एकदा आपल्या घरी यायला लागलेली आहे. कारण जिकडे तिकडे पाणी भरलं आहे त्याच्यामुळे यांना सुट्टी भेटलेली आहे. म्हणून ते आता अर्ध्या रस्त्यातूनच घरी परतले. कामाला जाणारी मंडळी पाहू शकता तुम्ही. पगार नाही भेटणार. पगार गेला भाई. एक दिवसाचा पगार गेला. प्रेशर बघा, प्रेशर पाण्याचा. यो बघा, बोललो ना कधीची पाणी चाललंय. गेला मंदिरावर पाणी. नाही लाट बघा, जसा काय समुद्र. हे बघा, हे बघा प्रेशर बघा पाण्याला. अरे तिकडे जाईल सरळ चालत. तो बा आमचा कालू भाई ढेंगा टाकत गेला. तो मोठ्या ढेंगा टाकत. प्रेशर बघा पाण्याचा. हे बघ भाई, कुत्र्यांना कुठं राहायचं भाई. आपल्याला घरदार आहे, यांना कुठं आहे काय. बिचारी पाण्याने फिरतन. शोभा आमचा कालू. हे बघ ती बघ त्याची कुत्री बघ चालले ढांगा टाकत. मोठ्या ढांगा डालेंगे तो जल्दी पहुंचेगा. मॅटर कर. मंडळी पाहू शकता बाळपणीचे ते दिवस. राप रूप बघू शकता. या आता नाचून दाखवा. व्हिडिओसाठी काही ना काय करायला लागतंय भाई. काय करायचं आता. त्यांना माहितीच नाही व्हिडिओ आधीच चालू केले मी. व्हिडिओमध्ये येण्यासाठी छत्री बित्री टाकून या पोरी भिजायला लागले. काय सांगायचं.
ही बघ ही बघ ही बघ ही बघ ही बघ बोट दाखवते नाही आता यांना काय सांगायचं. आणि या साईडला गाड्या बिड्या काढायला लावलेल्या आहेत सर्वांनी. ज्यांचे ज्यांचे गरम पाणी जाते जागेन पाणी जाते. ह्यो बायल्यासारखा फिरते आमच्या मागं कधी बसून. घेऊ बघ आणि इकडे बघा आता फक्त एकच पायरी राहिलेली आहे आणि त्यांचे गरम पाणी गेलेलं आहे. आमचा कालू फुल एन्जॉय करतोय पुराचा. पुराचा एन्जॉयमेंट चालू आहे. एन्जॉयमेंट तो मला रस्ता दाखवते. तो माझा मार्गदर्शक आहे कुठे किती पाणी गेले. मगाशी चालू होतं आणि आता पाहू शकताय घरामध्ये डायरेक्ट पाणी जाण्याची प्रक्रिया चालू आलेली आहे. वट्यावर पाणी चढलेलं आहे आणि इथे एकदम बंद करायला लावलेला आहे दरवाजा पॅकअप. घरामध्ये पाणी जाऊ नये म्हणून त्यासाठी. नाही ते गावची मंडळी आमची जमलेली आहे. अरे राजूदा पाण्याची टाकी बंद कर. येऊ बघ किती पाणी येत आहे. ही राजूदानी पाण्याची टाकी चालूच ठेवलंय. ही बघ पाणी पडून पडून गावात पूर आला आमचे. काय सांगायचं भाई. गुडघ्याला पाणी टेकलेलं आहे गुडघ्याला. आई शपथ तो बघ भाई स्कूटी घेऊन सुसाट. सांगून फायदा नाही. हो बघ आमचा कुत्रा गेला तिकडं. तिकडं दुकानं पाण्याखाली गेली आमची. काय बोलायचा गेला बोधवाड्यात पाणी भरला. तो बघ भाई डायरेक्ट काम 25. आणि तिकडे गाडी बंद पडलेली आहे. खूप मेहनतीने घेऊन चाललेला होता तो गाडी. इथे गुडघ्याभर पाणी आहे गुडघ्याभर. हे बघा ते बघा. आणि गाडी लावलेली आहे साईडला. आणि इकडे पोरं फोटोशूटला आलेले आहेत. फोटोशूटला आलेले आहेत पोरं इकडे आमच्या विहिरीवर. हा मग एकदम क्लिअर. माझा गाव माझा अभिमान मोरी गाव. आणि विहीर बुडाला 1 फूट पाणी बाकी आहे आमचा गावांची. विहिरींचा पाणी दाखवतो तुम्हाला कसा आहे तो पाहू शकता. विहिरीम पाणी किती आहे. न विहिरीच्या बाहेर पाणी. साधा काम आहे का. गुडघाभर पाणी गुडघाभर पाणी. बेजो उतर खाली. बेकार पाणी बेकार पाणी. खाली खाली पाणी दाखव. गुडघाभर पाणी दाखव. तो बोलते दुष्काळामध्ये 13वा महिना. यो बघा यो आहे 13वा महिना. यो बघा डोफाभर पाणी ना काम 25 ना भाई. आमचा कालू काय गेला काय समजत नाही. गावातून निघून. अरे महादेव कुठे पडला. जा जा. हर महादेव. पाहू शकता इकडे वट्यावर पाणी गेलेलं आहे. कधीची पाणी नव्हता. ए छत्र्या काढा छत्र्या काढा. ए छत्र्या काढा छत्र्या काढा. साईडला भूषणदानी पण नारळ फोडलं रे. काय सांगायचं गावात नारळ फोडाफोडीचा प्रोग्राम चालू आहे. घरात पाणी जाऊ नये म्हणून नारळ फोडाफोडीचा प्रोग्राम इकडे. भाई पाहू शकता आता आमच्या घराला पाणी लागेल. घराला यो बघा लय बेकार काम आहे लय बेकार. भाई ही चप्पल इप्पल निघते इकडं. यो बघा इथं किती पाणी. गावांची पोरा.
ह्यो आमचा घर. मंडळी पाहू शकता एवढा पाऊस जोरदार पडते तर खाण्यापिण्याची सोय जोरदार आहे. आणि तुम्हाला आता एक भारी नजारा दाखवतो जो मी माझ्या अख्ख्या आयुष्यात पहिल्यांदा बघितलाय. यो बघा बाप रे बाप. सकाळी दाखवलेलं तेव्हा किती पाणी होतं आणि आता बघा. अरे आत्या नारळ बरोबर नाही फोडला तुम्ही. तुम्ही पण काढून ठेवा. ह्यो मी कॅमेऱ्यान काढलाय बाबा. गाईस माझा व्हिडिओ काढायचा. चांगलं दिसतंय पण झूम कसा काय होईल. तुझा तुमच्या इकडचा दाखव तिकडं पाणी. वॉटर काय वाटतंय तुमचे फॉर्च्युनरला पाणी लागल का. नाही आमच्या घरात नाही जाणार. तरी पण नाही जाणार म्हणून आम्ही पक्क्यावरती घर बांधून ठेवले. व्हिडिओ दाखवला ना. यो काय हे पैसा गोनीन पैसा. यो लहानाचा मोठा झाला. पहिल्यांदा त्याच्या इकडं पाणी गेलाय. यो बघा खराड्याची पाणी काढायला लावला. झाला बस झाला. एकदम बेकार.
अरे भिजवू नको रे. चालत ना. नाही भिजवायचा नाही. अरे पकड. पकडू नको. अरे 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 तुझ्या घरात पाणी झालं आता. मग उचलला का सगळा. अरे पण दोरी बिरी आहे का. हा दोरी 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 नाही मी काढतो त्याला. दोरी आहे का दोरी. हा होडीची गरज आहे आम्हाला. काढला काढला काढला. मग यो बघा या साईडला पण फुल पाणी. सांगू नाही शकत एवढं पाणी. 2025 एवढ्या वर्षामध्ये. आता मला किती 26 वर्ष झाली. पहिल्यांदा एवढा मोठा पूर आमच्या मोरी गावामध्ये. आणि ही रिक्षा पाण्याखाली. आणि या साईडला पाहू शकता डेंजर काम. ह्यो आमच्या आत्याच्या घरात पाणी गेलं काय सांगायचं आता. ह्यो बघ हमाली चालू आहे तिकडे. पहिल्यांदा आयुष्यामध्ये पहिल्यांदा एवढा पाऊस. पावसाची अतिवृष्टी. आणि तिकडे प्रेशर किती आहे बघा. ती बघा कशी चाललेत. ही बघा. आणि पाणी किती आहे ते बघा तिकडे. हे बघा कमरेच्या वर फुल पाणी गेलेलं आहे. बेकार. भरपूर वर्षानंतर अशी अतिवृष्टी पाहायला मिळते तुम्हाला मोरेगावमध्ये. आणि या साईडला पण पाहू शकता पाण्याला प्रेशर बघा तुम्ही किती आहे. आणि तिथे पण एक मध्ये गाडी बंद आहे निळ्या कलरची ती बघा. बाप रे बाप भरपूर प्रेशर आहे. हे आमचा वैभव पाटीलचा घर पाहू शकता. ते बघा त्याचे पण वट्याव पाणी पार. आणि यो बघा किती पानी. ये देख सकते हो ये चुचुंदर लोग इसमें ही मजा कर रहे ये लोग. यो बघा यो जेव्हापासून पूर आलाय तेव्हापासून यो तिकडच आहे. एकच पायरी बघ पाणी बघायला. यो बघा दरवाजाने पाणी. बाप्पा तुझ्या पायाला पाणी लागल आता तरी पाणी घालव. तुझ्या पायाला पाणी लागून नको देव. नाही बघा युनिफॉर्म फुल भिजलेले आहे. देवा तुझा मूषकराज. देवा मूषकराज. देवा तुझा मूषकराज बुडतोय. पाणी घालव. हे गणपती बाप्पा पाणी घालव पाणी घालव. हे पोहत आहे रे. पोहत है पोहत. और यहाँ पे हमारे गांव के लोग. खाली उधर. ये बघ ये बघ ये बघ.
डेंजर काम अरे डेंजर काम अतिवृष्टी मोरीच्या गावात. हे पाणी कमी झाला नाही. आता मी गणपती बाप्पाला बोललो ना, त्यांचे दरवाजा वायदाल. बाप्पा कसना पाणी आहे. थांब बेकार पाणी सांगू ना शकत एवढा. यांना घेऊ आपण. कालो त्यांचे अजून बाकी आहे. पाणी 26 वर्षाचा घोडा. माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा एवढा पाहू शकता. माझ्या पायीला घरचे पाणी लागलेला एवढा मोठा झालो मी लहानपणापासून मोठ्यापणापर्यंत. आणि हो बघा पाणी पाहू शकता. घराच्या आतमध्ये किती पाणी गेलेलं आहे. हे बघा गेला पूर्ण पलंग पाण्यावर तरंगलाय पाण्यावर. तो बघा पाण्याची लेवल बघा, ती लेवल बघा किती आहे. बाप रे बाप. जेवढा पाणी घराच्या आतमध्ये आहे तेवढाच पाणी यो बघा बाहेर. यो मयताचा घर आपला. हे बघा इथं गावांची नदी झाली. नदी थांब हो बाईसा. पाणी पाहू शकता. पाणी नवीन घराम पण पाणी गेलं. हे बघा हा इन्व्हर्टरचा कनेक्शन काढून टाका. मार द्या. बेकार काम. शूटिंग करून ठेव, मला व्हॉट्सअपला पाठव. लय कालू बाईले. आता मी तुला सांगतो कामोनचा जय पाटील हो कालू आमचा का बाईले. यो बघ यो वाहून जाणार आहे. याची पित्र खेळणारा नाच शिस्तीन घरा बसाचा. यो बघ चढव का त्याला वरती चढव. अरे वरती चढव त्याला वाहून चालतो. अरे गेला. वाचला. याचे मुलात मी त्याला बायल्या बोलतो. एक नंबरचा बायल्या कुत्रा आहे इथे. आणि ही आमची विपुल पाटीलची गाडी पाण्याखाली गेलेली आहे अर्धी. आणि आतमध्ये पण पाणी गेलेलं आहे. तुम्हाला दाखवतो मी. खोटं वाटेल तुम्हाला पण हे बघा अख्खं आतमध्ये पाणी गेलेलं आहे. हे बघा ही बघा स्टेरिंग. अचानक मध्ये भयानक एवढी अतिवृष्टी झाली. 3-4 दिवस झालं पाऊस पडतोय. पाणी काय थांबायचं नाव नाही घेत.
आणि इथे पण बेकार काम झालेलं आहे आमच्या काकाची घरा. जो याचा मांडवाचा रूम. अरे तुला बरं आहे, इकडून उलटा जायला जाम बेकार आहे काम. हिट ताकद लागतंय. ते बघा त्या साईडला पूर्ण तुडुंब भरलेला आहे. हे बघा पाहू शकता 2 वाजलेले आहेत. पाणी कुठे होता आणि आता कुठे आला. यो बघा याची पण घराम पाणी गेलता. ए काय चाललं रे. सेटअप चालू आहे सगळा. पाणी गेलेला आहे निघून. अजून पाणी जायचं आहे. हे बघा तुम्हाला पाण्याची लेवल दाखवतो किती होती ती. हे बघा ओलं ओलं झालंय ते पूर्ण. ह्या पण घरामध्ये गेला. मोबाईलला काय झालं बाई. या साईडला पण पूर्ण घरामध्ये पाणी. ही बघा पाण्याची लेवल. एवढा पाणी होता, एवढा पाणी घरामध्ये पूर्ण सर्व. हे बघा कसं फुल नुकसान. यो बापरे बाप. बांधायला पाहिजे होता तुम्ही. फुल नुकसान फुल नुकसान. पाणी बघा लेवल बघा पाण्याची. ही बघा बघा फुल टप्प्यावर पाणी गेलेलं. टप्प्यावर हा सगळा पाणी बाहेर काढायला लावले. जो घरान गेलेला तो ते बघा. भरलेली आहे ती. पाण्याची लेवल पाहू शकता. लेवल ही बघा लेवल. म्हणजे पाऊस परत लागलाय. भरती आली ना तर परत पुरेल गावात. तर पाण्याचा स्पीड बघा आता केवढा आहे. मंडळी संध्याकाळचे वाजलेत 6 आणि पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे. तरी पण नदीला भरपूर पाणी आहे अजूनपर्यंत. आणि ते साईडला बघा गेट बीट तुटलेला आहे. इकडे पण. आणि तिकडचा माहोल नंतर दाखवतो. पहिला इकडचा दाखवतो तुम्हाला. या साईडला बघा आमचा ब्रिजची हालत पाहू शकता. विसर्जन घाट. निस्ता कचरा गेलाय. निस्ता कचरा आहे बघा. घाण बघा किती आहे त्याच्यामध्ये. एनडीआरएफवाला आलेला नाही बघा. गाडी लागलेली आहे.
आलाच नाही ना तू सकाळपासून? भाई माणसं रेस्क्यू केलेले आणि पाहू शकता का तुम्ही? पाणी भरपूर कमी झालंय त्याच्यामुळे, नाहीतर भरपूर प्रेशरने पाणी वाहत होतं. हे बघा धुमाकूळ उठवलेला नुसतं नदीनी. चला जाऊया आता दुसऱ्या ठिकाणी. भाई हो बघा रस्ता, रस्त्याचं काम 25. आणि तिकडे आपल्या हेमंताची पण भिंत तुटलेली आहे ती बघा, ब्लॉक पडलेले आहेत. आणि त्या साईडला अजून रस्त्यावर पाणी आहे. लोक मुद्दा निघत पण नाही ना. फुल मेहनत चालू आहे, बोट उचलं नाही, एवढी वजन आहे ती. तिकडनं मागून आले असते ना. मग गाडीमध्ये असेल पाण्यात त्या रेंजमध्ये किती रुपये तिकडनं गेले नसते, तिकडनं गेले नसते. मग चलो भाई, बोट निवाल लावले बोट. बढ़िया बढ़िया बहुत बढ़िया.